Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 2 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे या चॅप्टरवरचे 3 previous year questions सॉल्व करणार आहोत. तर सर्वात आधी आपण आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. तर तो काही अशा प्रकारचा आहे. P be a man is happy, Q be the man is rich आणि आपल्याला काढायला सांगितलेलं आहे the symbolic representation of if a man is not rich then he is not happy. बघा आणि हा क्वेश्चन जो आहे तो महाराष्ट्र CET 2004 मध्ये विचारण्यात आलेला होता. ओके, तर इथे आपल्याला एक स्टेटमेंट दिलेला आहे ज्याचं आपल्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काढायचं आहे. तर सर्वात आधी आपण ते स्टेटमेंट लिहून घेऊया. बघा आपल्याला दिलेलं स्टेटमेंट आहे इफ अ मॅन इज नॉट रिच देन ही इज नॉट हॅपी. ओके, अशा प्रकारचं आपलं सेंटेन्स आहे. याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म काढायचा आहे. तर बघा इथे पहा, अ मॅन इज नॉट रिच हे सेंटेन्स आहे. ते आपल्याला क्यू मध्ये दिसत आहे द मॅन इज रिच, पण जे क्यू दिलेलं आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि इथे आहे निगेटिव्ह, म्हणजे आपल्याला क्यूला निगेशन क्यू लावावं लागेल. ओके, आता पहा सेकंड सेंटेन्स आहे ही इज नॉट हॅपी आणि हे सेंटेन्स आपल्याला दिसत आहे पी मध्ये अ मॅन इज हॅपी, पण हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि स्टेटमेंटमध्ये आपल्याला निगेटिव्ह दिलेलं आहे, म्हणून आपण इथे लिहिणार निगेशन पी. ओके, आणि जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते इफ आणि देनमध्ये आहे, म्हणजे हे कंडिशनल आहे, म्हणजे इथे आपल्याला या दोघांच्या मध्यात आपल्याला इथे इम्प्लाइज लावावं लागेल आणि हे आहे आपलं सिम्बॉलिक फॉर्म या स्टेटमेंटचं. ओके, तर आपल्याला हे दिसत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. ओके, तर क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. तर यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे पी बी द राम इज रिच, क्यू बी द राम इज सक्सेसफुल अँड आर बी द राम इज टॅलेंटेड. आणि क्वेश्चन आहे राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट राम इज नायदर रिच नॉर सक्सेसफुल अँड ही इज नॉट टॅलेंटेड. ओके, आणि हा क्वेश्चन सुद्धा महाराष्ट्र CET 2008 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर सर्वात आधी आपण ज्या स्टेटमेंटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म काढायचा आहे तो स्टेटमेंट आधी आपण लिहून घेऊया. बघा आपलं स्टेटमेंट आहे राम इज नीदर रिच नॉर सक्सेसफुल and he is not talented. बघा अशा प्रकार. तर हे या सेंटेन्सचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म काढायचा आहे. या सेंटेन्समध्ये आपल्याला नीदर आणि नॉर दिसत आहे. नीदर आणि नॉर हे ज्या कोणत्या सेंटेन्समध्ये असेल ते सेंटेन्स हे निगेटिव्ह सेंटेन्स असते, म्हणजे इथे आपल्याला निगेशनचा यूज करावा लागेल. बघा इथे आपल्याला दिसत आहे राम इज नायदर रिच नॉर सक्सेसफुल. तर बघा इथे आपल्याला पी मध्ये राम इज रिच अँड क्यू मध्ये राम इज सक्सेसफुल दिसत आहे आणि नायदर आणि नॉर एकत्र आहे, म्हणजे आपल्याला इथे अँडचा यूज करायचा आहे. ओके, आणि राम इज नायदर रिच म्हणजे निगेशन पी येणार आणि नॉट सक्सेसफुल म्हणजे निगेशन क्यू येणार आणि त्यापुढे पुन्हा अँड आहे म्हणजे कंजक्शनसाठी आपण यूज करतो हे सिम्बॉल. ओके, आणि पुढे आहे ही इज नॉट टॅलेंटेड, ते आपल्याला दिसत आहे आर मध्ये राम इज टॅलेंटेड, पण हे पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला दिलेलं आहे निगेटिव्ह मध्ये, म्हणजे इथे पुन्हा येणार निगेशन आर. ओके, तर हे आहे आपलं सिम्बॉलिक फॉर्म आणि ते आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर डी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. तर यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन सोडवूया. यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे इफ P and Q आर ट्रू स्टेटमेंट्स इन लॉजिक विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज ट्रू. आणि हा क्वेश्चन महाराष्ट्र CET 2007 मध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा या क्वेश्चनमध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये 4 सिम्बॉलिक फॉर्म दिलेले आहे. त्या सिम्बॉलिक फॉर्ममधून ट्रू सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे गिवन दिलेले आहे, त्या गिवनवरून कोणता सिम्बॉलिक फॉर्म हा ट्रू आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर बघा या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला दिलेलं आहे P and Q आर ट्रू, म्हणजे इथे गिवनमध्ये आहे आपल्याला P आणि Q ची व्हॅल्यू दिलेली आहे
टी. ओके, ट्रू दिलेलं आहे. ओके, तर इथे आपल्याला चेक करावं लागेल प्रत्येक ऑप्शन घेऊन. त्यानंतर आपल्याला कळेल की बा कोणतं स्टेटमेंट हे ट्रू आहे. पहा, पॅटर्न ट्रू, विच स्टेटमेंट पॅटर्न इज ट्रू हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा, तर सर्वात आधी आपण ऑप्शन नंबर ए घेऊया. ऑप्शन नंबर ए आहे पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू. हे आपल्याला ट्रू आहे का फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला दिलेलं आहे पीची व्हॅल्यू टी दिलेली आहे आणि क्यूची व्हॅल्यू टी दिलेली आहे. पहा, तर आपण इथे पुट करूया. बघा, पी ऐवजी टी, क्यू ऐवजी टी अँड निगेशन टी. पहा, आता पहा, टी और टी, टी और टी, टी आहे कारण आपल्याला माहीत आहे एफ और एफ असेल तेव्हाच एफ येत असते. ओके, त्यामुळे इथे टी येणार. पहा, अँड ॲज इट इज. आता निगेशन ऑफ टी, एफ येणार. आता टी अँड एफ, एफ येणार कारण की टी अँड टी असेल तेव्हाच टी येते त्याचं आन्सर. ओके, हे रूल्स आपल्याला माहीत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला कट झालेला आहे इथे. त्यानंतर ऑप्शन नंबर बी आपण चेक करून बघूया. बघा, ऑप्शन नंबर बी आहे आपला पी और क्यू, पी और क्यू निगेशन इम्प्लाइज निगेशन क्यू. बघा, ओके, इथे पण सुद्धा आपण आपली व्हॅल्यू पुट करून घेऊया. बघा, पी ऐवजी टी और टी निगेशन टी. पहा, टी और टी म्हणजे इथे टीच येणार. ओके, इम्प्लाइज निगेशन ऑफ टी, निगेशन ऑफ टी इथे येणार एफ. आता टी इम्प्लाइज एफ राहिलं तेव्हा एफ येतो. ओके, हे आपल्याला माहीत आहे रूलनुसार. आता ऑप्शन नंबर सी चेक करूया. ऑप्शन नंबर सी आहे पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज क्यू. पहा, पुन्हा आपण व्हॅल्यू पुट करूया. टी अँड निगेशन टी इम्प्लाइज टी. पहा, टी ॲज इट इज अँड निगेशन ऑफ टी एफ येणार, इम्प्लाइज टी. पहा, टी अँड एफ, एफ येणार. ओके, आता पहा, इम्प्लाइजच्या रूलमध्ये एफ इम्प्लाइज टी जेव्हा कधी असतो तेव्हा त्याचा आन्सर टी येत असते. ओके, पहा, म्हणजे सीची व्हॅल्यू आपल्याला टी मिळालेली आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. तर अशा प्रकारे आपण आपला थर्ड क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. तुम्ही राईट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.